जाणीव सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी बांधवांना ब्लँकेट वाटप। जाणीव सामाजिक संस्थेच्या वतीने वांगणी आदिवासी वाडी येथे गरीब बांधवांना ब्लँकेट वाटपाचे नियोजन करण्यात आले होते। यावेळी जाणीवचे मेहनती सदस्य अनिलजी उलवेकर, संतोषजी यादव सोबत वामन शेठ शेळके, श्री सुरेश कडव, वांगणी येथील दत्ता कातकरी आदी मंडळी उपस्थित होते। याच सोबत पुढील 2 दिवसात आदिवासी वाडी जांभिवली आदिवासी वाडी, घेरा माणिकगड आदिवासी वाडी, केळवणे आदिवासी वाडी, सुकापूरमधील सोसायटीमधील गरीब सिक्युरिटी गार्ड्स यांना पुढील 2 दिवसात ब्लँकेट वाटप होणार आहेत। जाणीव सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या 5 वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत। यामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, आदिवासी वाड्यातील शाळांमध्ये वह्या वाटप, ब्लँकेट वाटप, कित्येक गरजूंना वैयक्तिक मदत, गरजूंना हॉस्पिटलसाठी मदत, गरीब विद्यार्थ्यांना फीसाठी मदत, कोरोना काळामध्ये अन्नधान्य वाटप, सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत, महाडखेड येथील पूरग्रस्तांना विशेष मदत असे शेकडो कार्यक्रम या कालावधीमध्ये राबवण्यात आलेले आहेत। पुढील काळात देखील संस्थेच्या सर्व सदस्यांच्या विचाराने मदतीने अशाच पद्धतीने कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत। समाजावर अन्याय करणाऱ्या नैना प्राधिकरणाविरोधात लढ्यामधील देखील फाउंडेशन आपलं सहकार्य दाखवणार आहे। महामुंबईसाठी मिलिंद खारपाटील पनवेल। संयुक्त विद्यमाने आपले वांगणी आदिवासी वाडी या वाडीमध्ये गरजू आपल्या या नागरिकांना एक थंडीपासून बचाव होण्यासाठी जाणीव फाउंडेशनच्या वतीने सन्माननीय तरुण तरफदार राजेश केनी या जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आणि ते दरवर्षी या आदिवासी वाडीमध्ये ब्लँकेटचं वाटप करतात आणि या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित मान्यवर तसेच दत्ता कातकरी यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या वाडीतील सर्व आदिवासींना ब्लँकेटचं वाटप होणार आहे। तरी खरोखरच या जाणीव फाउंडेशनच्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी गरीब आणि गरजू सर्व आदिवासींना हे ब्लँकेटचं वाटप केल्यामुळे त्यांच्या जाणीव फाउंडेशनला आम्ही शुभेच्छा देतो आणि त्याने दरवर्षी असेच विधायक कार्य करून आम्हाला सहकार्य करावा एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।